नमस्कार मित्रांनो, मोटर टॉक मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपल्या समोर दिसते ती आहे टोयोटाची अर्बन क्रुझर टायझर आणि हे बेसिक चावी या गाडीमध्ये पाहायला भेटते, कारण हे आहे CNG वाला वेरियंट। नक्कीच तुम्हाला असं वाटत असणार आहे की CNG वेरियंट आहे, मग मायलेज ह्या गाडीमध्ये देखील आपल्याला किती पाहायला भेटतं। मारुती सुझुकीच्या फ्रॉन्क्समध्ये देखील आपल्याला भरपूर मायलेज पाहायला भेटतं, पण ह्या CNG जी टायझर आहे तिचं मायलेज नक्की किती आणि काय काय आपल्या गाडीमध्ये पाहायला भेटणार आहे। जे CNGचं एकच वेरियंट आपल्याला पाहायला भेटणार आहे अर्बन क्रुझर टायझरचं। तर ही गाडी CNG मध्ये आहे आणि CNG फिलिंग तर तुम्हाला माहितीच आहे, पेट्रोलच्या झाकणाच्या शेजारीच आपल्याला कंपनी फिटेड CNG मध्ये आपल्याला पाहायला भेटतो। इथून आपण CNG भरू शकता। तर गाडीचं जर डिझाईन पाहिलं तर ओव्हरऑल चांगलंच आहे। अर्बन क्रुझर टायझरची बॅजिंग इथं आपल्याला खाली पाहायला भेटणार आहे। मागून थोडंसं स्पोर्टी लुक येतो, कारण जी टेल लाईट आहे ती आपल्याला फ्रॉन्क्सपेक्षा थोडी वेगळी पाहायला भेटते, जे की कनेक्टेड जरी वाटत असली तरी ह्या गाडीमध्ये कोणत्याही प्रकारची कनेक्टेड टेल लाईट आपल्याला देण्यात आलेली नाही आहे। वरती टोयोटाचा लोगो देखील दिसतोय आपल्याला आणि खाली 4 पॉइंट रिव्हर्स पार्किंग सेन्सर देण्यात आलेले आहेत। खाली स्कल्फलेट देखील आपल्याला पाहायला भेटते। विंडस्क्रीन जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिफॉगर देखील देण्यात आलेला आहे। वरती शार्कफिन अँटेना देखील आपल्याला पाहायला भेटतो आणि स्पॉयलरमध्येच आपल्याला जो ब्रेक लाईट आहे ती देण्यात आलेली आहे। आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे ई मॉडेल आहे, जे की CNG मध्ये फक्त टोयोटा टायझरला एकच पाहायला भेटतं। आता गाडीच्या फ्रंटने येऊया आणि फ्रॉन्क्सपेक्षा टायझरमध्ये कसं डिझाईन आपल्याला देण्यात आलेलं आहे ते देखील पाहूया। समोरच्या बाजूने तुम्हाला एक वेगळं डिझाईन इथं पाहायला भेटणार आहे। हनीकॉम्बमध्ये जी वरची ग्रिल आहे ती देण्यात आलेली आहे, त्याच्यावरती टोयोटाचा लोगो आणि क्रोमचं डिझाईन आपल्याला इथं भरपूर प्रमाणात पाहायला भेटतं। हॅलोजनमध्ये आपल्याला जे प्रोजेक्टर लाईट आहेत ते देखील देण्यात आलेले आहेत आणि वरती कोणताही DRL नाही आहे, तर इथं आपल्याला इंडिकेटर्स पाहायला भेटतात आणि खाली देखील सिल्वर कलरचे स्कफलेट या गाडीमध्ये आपल्याला देण्यात आलेले आहे। बाकी तुम्हाला जरी फ्रॉन्क्ससारखं डिझाईन वाटत असलं तरी पण फ्रॉन्क्सपेक्षा थोडंसं वेगळं डिझाईन आता टोयोटाने ह्या टायझरमध्ये दिलेलं आहे। गाडीच्या आतमध्ये आता जर आलो तर दरवाजा आहे तो उघडल्यानंतर डुअल टोनमध्ये आपल्याला डिझाईन पाहायला भेटतं, जे की फॅब्रिक आणि प्लास्टिक असं डिझाईन आहे। ब्राऊन कलरमध्ये आणि ब्लॅक कलरमध्ये ह्याचं डिझाईन आपल्याला देण्यात आलेलं आहे। डोअर लिव्हर जो की ब्लॅकमध्ये आपल्याला देण्यात आलेला आहे आणि त्याच्या शेजारी थोडंसं मिक्स आपल्याला सिल्वर आणि गोल्डन टाईप डिझाईन पाहायला भेटतं। इथं पॉवर विंडोचे कंट्रोल आणि जो आरसा आहे तो आपण सेट नाही करू शकत। इथं हँडल, बॉटल होल्डर, थोडीशी स्पेस आणि स्पीकर ग्रिल तर पाहायला भेटतेच, पण इथं एक गोष्ट चांगली आहे की आर्मरेस्ट जो आहे तो सॉफ्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे। आराम एकदम गाडीमध्ये बसल्यानंतर भेटणार आहे। गाडीच्या इंटिरियरकडे जर यायचं बनलं तर ही गाडी आपल्याला एकदम प्रीमियम फील देते आणि गाडीचं जे हेडरेस्ट आहेत ते देखील आपल्याला 5च्या 5 सगळे ॲडजस्टेबल पाहायला भेटणार आहे। चला तर आता गाडीमध्ये जाऊन बसूया आणि गाडीच्या इंटिरियरमध्ये काय काय आपल्याला पाहायला भेटतं ते देखील बघूया। आता आपण गाडीच्या आतमध्ये आलेलो आहे आणि हा आहे काहीसा मागून लुक आणि इकडे पॉवर विंडोचे वगैरे बटन। तर हे आहे टोयोटा टायझरचं बेस मॉडेल, जे की CNG मध्ये एकच आहे। 4 प्रकारचे आपल्याला कलर ऑप्शन्समध्ये डॅशबोर्ड आपल्याला पाहायला भेटणार आहे। ब्लॅक, सिल्वर, थोडासा ग्रे आणि खाली ब्राऊन आहे। सोबत आपल्याला ग्लोव बॉक्स देखील देण्यात येतो, ज्यामध्ये आपण डॉक्युमेंट्स वगैरे ठेवू शकता। कुठल्याही प्रकारचं ह्या गाडीमध्ये आपल्याला स्टिरिओ वगैरे पाहायला भेटत नाही। इथं आपल्याला हॅझार्ड लाईटचं बटन आहे। खाली AC, या गाडीचा AC एवढा भारी आहे की बेसिक जरी मॉडेल असलं तर या गाडीमध्ये ऑटोमॅटिक AC आपल्याला देण्यात येतो। खालच्या बाजूला जर बघितलं तर 12 वोल्टचं सॉकेट देखील देण्यात आलेलं आहे, जिथं आपण आपला चार्जर असेल किंवा टायर इन्फिलेटर असेल किंवा काही आपण ॲक्सेसरी लावल्या तर इथं लावू शकतो। 2 कप होल्डर देखील इथं या गाडीमध्ये पाहायला भेटतात आणि मॅन्युअल गिअरबॉक्स आहे 5 स्पीडचा, हँडब्रेक आणि त्याच्या मागे थोडीशी स्पेस आहे, जिथं आपण कॉईन वगैरे, मोबाईल वगैरे जरी ठेवायचं म्हटलं तरी ठेवू शकतो। स्टेअरिंगवर जर आलो तर हॉर्न पॅडचा लोगो, हॉर्न पॅडवरती आपल्याला टोयोटाचा लोगो पाहायला भेटतो। कुठल्याही प्रकारचे बटन्स नाही आहेत, कारण स्टिरिओच नाही आहे। इकडे ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन, फ्युअल जे पेट्रोल CNG स्विच करण्यासाठी बटन, इथं थोडीशी स्पेस, इथं आपण आपलं वॉलेट वगैरे ठेवू शकता। बोनेटचं लिव्हर आहे आणि ABC पेडल तर प्रत्येकालाच माहीतच आहेत। तर स्टिअरिंग जर पाहिलं तर ह्या गाडीमध्ये जास्त कुठले ॲडजस्टमेंट किंवा पाहायला भेटत नाहीत, फक्त आपण टिल्ट करू शकतो। टेलिस्कोपिक तर विषय लांबचाच राहिला आणि तुम्हाला तर माहितीच आहे बेसिक मॉडेलमध्ये आपल्याला जास्त काही फीचर्स कुठले पाहायला भेटत नाहीत, त्यामुळं गाडीबद्दल आपल्याला जास्त काही वाटतच नाही। आता गाडीचे स्विच चालू करून घेऊया आणि जो मीटर कन्सोल दिला आहे कंपनीनं, त्या मीटर कन्सोलमध्ये आपल्याला काय काय पाहायला भेटतं ते देखील बघूया। आपल्या कन्सोल चालू झाल्यानंतर इकडे आपल्याला स्पीडोमीटर पाहायला भेटतो, जो की 8000 RPM पर्यंत आपल्याला पाहायला भेटतो आणि इकडं 220 पर्यंत दिलाय काटा, पण काय 220 जाणार नाही। मध्ये स्पीड जे मीटर आहे त्याच्यामध्ये डिस्प्ले जे दिला आहे, ज्यामध्ये आपण ट्रिप A, ट्रिप B ह्या गोष्टी फक्त बघू शकतो। जास्ती कुठलीही आपण ह्यामध्ये जर TPMS असेल किंवा काय असेल आणखी माहिती असेल ते देखील पाहू शकत नाही। फक्त आपल्याला आपण AB जी ट्रिप आहे किंवा रेंज असेल, ॲव्हरेज असेल, ह्या गोष्टी फक्त आपण इथून पाहू शकता।
मित्रांनो, गाडीच्या वरती कॅबिनमध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्याला फ्रंटला लॅम्प भेटत नाही, तर फक्त एक मध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. IRVM जर बघितला तर डे नाईट आपल्याला ॲडजस्ट करता येतो, फक्त मॅन्युअली ह्या गाडीमध्ये दिलेला आहे. आणि प्लेन आपल्याला वरती आपला हा डॅशबोर्ड आहे तो पाहायला भेटणार आहे. बाकी फिनिश वगैरे एकदम चांगली आहे. आणि फायबर क्वालिटीचं तर बोलायचं झालं तर मारुतीची गाडी असल्यामुळे एक ॲव्हरेज आपल्याला फायबर क्वालिटी ह्या गाडीमध्ये पाहायला भेटणारच आहे. आता गाडीच्या मागे जाऊया आणि रिअर सीटवरती किती कम्फर्ट आहे किंवा रिअर डोअरवरती काय काय दिलं आहे ते देखील पाहूया. रिअर डोअर जर आपण उघडला तर आपल्याला ड्युअल टोनमध्येच इंटिरियर जो पॅनल आहे तो पाहायला भेटतो, ज्यामध्ये ब्राऊन कलर आणि ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन आहे. फॅब्रिकचा यूज झालेला आहे आणि जरा आरामदायी फॅब्रिकचा असल्यामुळे भेटणार आहे. बॉटल होल्डर आणि स्पीकर तर आहेच आणि डोअर ओपनिंग लिव्हर आपल्याला ब्लॅकमध्येच पाहायला भेटणार आहे. गाडीचं जे रिअरची सीट आहे ते आपल्याला बेंच आपल्याला पाहायला भेटते. फक्त फोल्डिंग करता येते, जे की 60-40 स्प्लिट ऑप्शन ह्या गाडीमध्ये पाहायला भेटतो. जर आपल्याला बूट स्पेसमध्ये जर डिकीमध्ये जास्त जागा पाहिजे असेल तर आपण एखादी सीट वगैरे फोल्ड करू शकता, जर आपल्या गाडीमध्ये आपण जर जास्त व्यक्ती बसले नसाल तर. मधल्या व्यक्तीला बसायला देखील मोटराईज आपल्याला सीट बेल्ट पाहायला भेटतो. आता गाडीच्या आतमध्ये येऊन बसूया, कारण कम्फर्ट किती आहे मागे बसल्यानंतर तो देखील आपण पाहूया. अक्षरशः थोडासा स्पेस वाटतो व्यवस्थित आणि आरामदायी पण बसता येतं. पण मागे AC दिला असता तर बरं झालं असतं. खाली 12 वोल्टचं सॉकेट आहे, त्याच्या खाली थोडीशी स्पेस आहे जिथं आपण मोबाईल वगैरे ठेवू शकता. इथं पण वरती स्पेस आहे. आणि हा काहीसा कॅबिनचा मागच्या बाजूने बसल्यानंतर डॅशबोर्डचा लुक आहे. आता ही गाडी फ्रॉन्क्सची जुळी बहीण आहे, म्हणजे टोयोटा टायझर आणि मारुती सुझुकी फ्रॉन्क्स एकसारख्याच गाड्या आहेत, फक्त लोगोमध्ये डिफरन्स आहे. तर मग ही गाडी CNG मध्ये ॲव्हरेज किती देते, तर जवळपास 28.5 किलोमीटर प्रति किलो एवढं CNG मध्ये आपल्याला ॲव्हरेज पाहायला भेटणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या गाडीमध्ये देखील फ्रॉन्क्ससारखंच इंजिन दिलेलं आहे, जे की 1.2 लिटर K सिरीज पेट्रोल इंजिन आहे नक्कीच. आणि आता गाडीच्या डिक्कीकडे जर आलो तर CNGची टाकी आपल्याला मागे पाहिजे. इथं आपल्याला मॅग्नेटिक बटन दिलं आहे, जिथून आपण डिक्की ओपन करू शकता. वरती आपल्याला पार्सल ट्रे देखील पाहायला भेटतो, जो की ॲक्सेसरीचा भाग असणार आहे नक्कीच 100%, कारण ही आहे बेस मॉडेल जे की CNG वाला. इथं आपल्याला स्पेअर टायर पाहायला भेटतो आणि 55 लिटरची CNGची टाकी इथं वरती पुढे आपल्याला देण्यात आलेली आहे. CNGच्या टाकीमुळं आणि स्पेअर टायरमुळं स्पेस थोडासा कमी झाला आहे, पण कामापुरता होऊन जातो. बाकी 8,24,000 रुपये एक शोरूम आणि 9,68,000 रुपयाच्या आसपास ही ऑन रोड आपल्याला पाहायला भेटते. तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मोटर टॉक मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा, सुरक्षित ड्राईव्ह करा. व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.